नमस्कार. ज्ञानेशांचा संदेश ही सद्गुरू श्री वामनराव पै यांची हरिपाठावरील प्रवचनं आपण वाचत आहोत. आज आपण 26व्या अभंगापासून सुरुवात करतो आहोत. अभंग 26वा. एकतत्व नाम दृढधरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी. नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशी झणी. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. अभंगाचा भावार्थ. हे मना, जर तू भगवन नाम जे एक तत्व आहे ते अंतःकरणात दृढ धरशील तर हरीला तुझी करुणा येईल. हे नाम रामकृष्ण गोविंद वाचेने घ्यायला अत्यंत सोपं आहे. सद्गतीत अंतःकरणाने तू त्या नामाचा जप कर. नामापेक्षा दुसरं श्रेष्ठ तत्व नाही, हे अन्यथा नाही यात संशय नाही. विनाकारण इतर पंथांनी मार्गाने जाऊ नकोस. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आता माझी विलक्षण स्थिती झाली आहे. ती अशी की माझी प्रयत्नपूर्वक जप करण्याची क्रिया आता मौनावली. कारण स्वतः श्रीहरी माझ्या अंतरात जप करतो आणि मी तो स्वस्थ बसून ऐकतो. थोडक्यात स्पष्टीकरण. प्रपंचात सर्वसाधारण मनुष्याची अशी अवस्था असते की खरोखरच त्याची इतरांना करुणा यावी. एक मूल नाही म्हणून रडतो, तर दुसरा मुले अधिक म्हणून रडतो. कोणी पैसा नाही म्हणून रडतो, तर कोणी पैसा जवळ जास्त असल्यामुळे त्यामधून ज्या भानगडी निर्माण होतात त्या निस्सरता येत नाहीत म्हणून रडतो. लग्न झाले म्हणून काही रडतात, तर लग्न होत नाही म्हणून दुसरे रडतात. तात्पर्य, संसारात जिकडे तिकडे रडारड चालू आहे आणि सुख, शांती, समाधान आणि आनंद यांचा स्वाद घेणारा भाग्यवंत या जगात विरळाच. ही परिस्थिती पाहून दुसऱ्यांना आपली करुणा येते, परंतु त्यांना आपली करुणा येऊन काहीच उपयोग नसतो. याचं कारण एकतर ते स्वतः त्याच परिस्थितीत असतात आणि दुसरे आपलं दुःख हरण करून अखंड आनंद देण्याचं सामर्थ्य त्यांच्यात नसतं. जी गोष्ट प्रपंचात तीच गोष्ट परमार्थात. परमार्थात भगवत प्राप्तीची जी अनेक साधनं आहेत, जप, तप, कर्म, धर्म, व्रतवैकल्य, योगयाग यांचे अनुष्ठाने करता करता साधक अगदी मेटाकुटीला येतो. एका बाजूला साधकाचे कष्ट आणि दुसऱ्या बाजूला यशाचं क्षितिज जितकं जवळ जावं तितकं दूरच. अशा साधकाची इतरांना तर करुणा येतेच, पण त्यांची त्यांना स्वतःची करुणा येते. ही सर्व परिस्थिती पाहूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हे मना, इतरांना तुझी दया येऊन तुझा प्रश्न सुटणार नाही, तर तुझी करुणा समर्थ आणि दयाळू श्री हरीलाच आली पाहिजे. तरच तुला जे पाहिजे ते अखंड समाधान प्राप्त होईल. मग श्रीहरीला करुणा कशी येईल? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एकतत्व नाम दृढधरी म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी. एकतत्व जे हरिनाम ते अंतःकरणात दृढ धरल्यामुळे हरीला करुणा येते. परंतु नाम हे एक तत्व आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. याचा अर्थ काय ते पाहण्याचा थोडा प्रयत्न करू. भगवन नाम हा दिसायला साधा शब्द किंवा ध्वनी वाटतो, परंतु त्याचं स्वरूप वेगळंच आहे. इतर शब्द विषयांच्या अपेक्षेत वासनेतून स्फुरतात आणि त्यांची अंतिम परिणती दुःखात्मक दुःखात किंवा दुःखात्मक सुखात होते. भगवन नाम हे भगवंताच्या अपेक्षेत परब्रह्मातून स्फुरतं आणि त्याची अंतिम परिणती भगवत प्रेमात होते. सूक्ष्मदृष्टीने पाहिल्यास भगवन नाम म्हणजे पुरुष प्रकृतीचा किंवा ब्रह्ममायेचा किंवा देवोदेवीचा काला आहे आणि ते भगवत रूप आहे. ज्याप्रमाणे पाणी आणि वारा यांचा काला म्हणजे लाट, किंवा प्रकाश आणि त्याचं स्फुरण यांचा काला म्हणजे किरण, किंवा पाणी व उष्णता यांचा काला म्हणजे उकळी, त्याचप्रमाणे परब्रह्म आणि परब्रह्माच्या अंगी असणारी शक्ती यांचा काला म्हणजे भगवन नाम. हे नाम परब्रह्माचं शुद्ध स्फुरण आहे. शक्तीचा अवलंब घेतल्याशिवाय स्फुरण केवळ अशक्य आहे. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला जर उडी मारायची असेल तर तो आपल्या अंगी असलेल्या शक्तीचा प्रथम अवलंब घेतो आणि मग उडी मारतो, त्याचप्रमाणे भगवन नाम आकाराला येण्यासाठी स्वस्वरूपात शुद्ध स्फुरण व्हावं लागतं आणि या स्फुरणासाठी आत्मतत्वाला आपल्याच अंगी असणाऱ्या शक्तीचा आलंब घ्यावा लागतो. लाट ही पाण्याचं स्फुरण असल्यामुळे ती अंतर्बाह्य पाणीरूप आहे
किंवा किरण हा प्रकाशाचं स्फुरण असल्यामुळे तो अंतर्बाह्य प्रकाशरूप आहे. त्याचप्रमाणे नाम हे परब्रह्म स्वरूप आत्मतत्वाचं स्फुरण असून ते ब्रह्मरूप आहे. भगवंताचं ते अतिसूक्ष्म रूप आहे. म्हणूनच सर्व संतांनी नामाचा अनुभव घेऊन ते तत्वरूप चैतन्यरूप ब्रह्मरूप आहे असं जगाला हाकारून सांगितलं. नामा म्हणे नाम आठवा अवतार, पूर्ण ब्रह्म साचार कृष्णरूप. नाम ते ब्रह्म, नाम ते ब्रह्म, नामापाशी नाही कर्म विकर्म. अशा या भगवन नामाला जो कंठात धारण करतो त्याच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पडतो. कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश. सर्पाचा राजा जो तक्षक, त्याने परीक्षित राजाला दंश करण्यासाठी प्रथम आळीचं लहान रूप धारण केलं आणि एका बोरातून परीक्षिताच्या वाड्यात प्रवेश केल्यावर तिथे त्याने आपलं मूळ स्वरूप प्रकट करून राजाला दंश केला. थोड्याफार फरकाने भगवंताचाही तसंच आहे. भगवन नाम हे अत्यंत सूक्ष्म रूप आहे. 14 भुवने जयापोटी, तो राहे भक्ताची ये कंठी. नामधारकाच्या जीवनात भगवंत नामाच्या सूक्ष्म रूपाने प्रवेश करतो आणि जरुरीच्या प्रसंगी तो आपलं स्वरूप विविध रूपाने प्रकट करून आपल्या भक्ताचा योगक्षेम वाहतो. निळा म्हणे भक्तांसाठी, दरी रूपे अनंत कोटी. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एकतत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. आणि पुढे सांगतात, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गद जपे आधी. नाम वाचेने घ्यायला सोपं आहे, त्याचप्रमाणे ते कसंही घेतलं तरी फळतं. हे जरी खरं असलं तरी सद्गदित अंतःकरणाने नामाचा जप केल्यास ते त्वरित फळतं. सद्गदित अंतःकरणाने जप करणं म्हणजे प्रेमाने, गोडीने, आवडीने नामाचा जप करणं. सर्वसाधारण मनुष्याला नामाची गोडी किंवा प्रेम असणं कठीणच. नामाचं स्वरूप आणि त्याचा महिमा समजल्याशिवाय नामात प्रेम येत नाही. संत किंवा सद्गुरूच्या मुखातून नामाचं वर्म समजतं आणि म्हणूनच सद्गुरूकडून नाम घ्यावं असं सांगण्यात येतं. सद्गुरू वाचोनी नामये हाता, साधने साधिता कोटी जाणा. संतांची शरण गेलिया वाचोनी, एका जनार्दनी न कळे नाम. परंतु हे वर्म न समजल्यामुळे केवळ गुरुकडून मंत्र घेणं आणि गुरुकडनं एवढीच रूढी आज शिल्लक राहिलेली आहे. याचा परिणाम म्हणजे परमार्थातील बजबज पुरी होय. असो, नाम हे देवाचं सूक्ष्म रूप आहे. या सूक्ष्म रूपाने तो आपल्याजवळ आहे. नामाचा उच्चार म्हणजे प्रभूचा संचार. म्हणून नामाच्या उच्चाराने आपल्याला प्रभूचा संग होत आहे. नामाने भगवत कृपा होऊन तो आपला सर्व प्रकारे योगक्षेम वाहतो. हे नामाचं वर्म लक्षात ठेवून नामाचा उच्चार करणं म्हणजेच सद्गदित अंतःकरणाने जप करणं होय. 3ऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील झणी. नामापेक्षा श्रेष्ठ तत्व दुसरं नाही आणि म्हणून विनाकारण हे सोडून अन्य मार्गाने किंवा पंथांनी तू जाऊ नकोस असं ज्ञानेश्वर महाराज मनाला किंवा साधकाला कळकळीनं सांगतात. शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. हा चरण अत्यंत महत्त्वाचा आहे. हा चरण जर नीट समजला नाही तर नामाची मौज कळणार नाही. खरं सांगायचं म्हणजे तर्काने किंवा बुद्धीने समजण्यासारखा हा विषय नाही. त्याला नामाचा प्रत्यक्ष अनुभवच पाहिजे. या चरणात ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते पाहूया. वाचा किंवा वाणी एकंदर 4 प्रकारच्या आहेत. त्या म्हणजे वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. मोठ्याने जिव्हा हलवून केलेला जप हा वैखरी वाणीचा जप. जिव्हा किंचित हलवून कंठातल्या कंठात केला गेलेला जप हा मध्यमा वाणीचा जप. जिव्हा किंवा कंठात कसलीही हालचाल न करता मनातल्या मनात केलेला जप हा पश्यंती वाणीचा जप. आणि या 3 वाणींच्या पलीकडे होणारा स्फुरद्रूप जप हा परावाणीचा जप होय. या पहिल्या 3 वाणी जीववाणी असून शेवटची परावाणी ही देववाणी होय. याचा अर्थ असा की पहिल्या 3 प्रकारच्या वाणी जीव जप करू शकतो, परंतु परावाणी जीवाला जप करणं केवळ अशक्य आहे. सर्वसाधारणपणे नामस्मरणाचा अखंड अभ्यास करणारा नामधारक आलटून पालटून पहिल्या 3 वाणीत जप करतच असतो. अशा अखंड नामस्मरणाच्या अभ्यासाने प्रभूची कृपा होऊन शेवटची परावाणी अकस्मात उघडली जाते. ही वाणी उघडली की साधकाला अद्भुत अनुभव प्राप्त होतो. तो असा की नामजप प्रत्यक्ष न करता नाम घ्यायचं नाही
असं कौतुकाने हट्ट धरून सुद्धा नामजप करण्याचा प्रयत्न न करता अंतरात नामजप आपोआप चालल्याचा अनुभव येतो आणि तो कानाला स्पष्टपणे ऐकू येतो. या ठिकाणी मोठी मौज होते. इतके दिवस म्हणजे परावाणी उघडेपर्यंत मी नामजप करत होतो आणि जप देव ऐकत होता. परंतु आता म्हणजे परावाणी उघडल्यावर देव जप करतो आणि मी तो आरामात बसून ऐकतो. उत्तर हिंदुस्थानातील निष्ठावंत नामधारक जो कबीर, त्याने नेमका हाच अनुभव एके ठिकाणी वर्णन केला आहे. तो म्हणतो, राम हमारा जप करे हम बैठे आराम. कबीराचे हे उद्गार आणि ज्ञानेश्वर महाराजांचे ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा हे वचन जर एकमेकांशी ताडून पाहिलं तर या दोन श्रेष्ठ संतांचा अंतरीचा अनुभव कसा होता हे आढळून येईल. परावाणी उघडल्यावर नाम नसानसातून रोमारोमातून सर्व देहात घुमू लागतं, सकल शरीरात दुमदुमू लागतं आणि जीवाची पूर्वी असणारी ही देहनगरी आता विठुरायाची पंढरी होते. सर्व देह नामरूप होणं यासारखं भाग्य नामस्मरणाच्या थोड्या अभ्यासाने मिळत नाही. त्यासाठी अट्टहासाने अखंड नामस्मरण करत राहावं लागतं. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना जिव्हाळ्याने उपदेश करतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अभंग 27. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामा अर्धघडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवेण. नाममंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णी संकल्प धरुनी राहे. निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको. तीर्थीव्रती भाव धरी रे करुणा शांतिदया पाहुणा हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. अभंगाचा भावार्थ, अर्धघडीसुद्धा रिकामं न राहता सर्व काळ नामस्मरण करीत राहणं हाच सर्व सुखाची गोडी चाकण्याचा मार्ग आहे, असा साही शास्त्रांचा निवडून काढलेला सारभूत विचार किंवा सिद्धांत आहे. हरिप्राप्ती वेणं जन्ममरणाच्या येरझारा व्यर्थ असून मांडलेल्या संसाराचा व्याप आणि त्यासाठी केलेला सर्व व्यवहार म्हणजे जीवाची स्वतःची व्यर्थ फसवणूक होय. नाममंत्राच्या जपाने जीवाची असंख्य पूर्वपाप लयाला जातात. म्हणून तू रामकृष्ण नामजपाच्या संकल्पाला धरून राहा. विषयाच्या मोहात तुझी वृत्ती अडकलेली आहे, तिला कसलीही माया न दाखवता तिथून बाहेर काढ. हे करत असताना तुझी इंद्रिय बिथरतील, त्यांच्या पाशात अडकवण्याचा ते प्रयत्न करतील, परंतु तू मात्र त्यांच्या आहारी जाऊ नकोस. यासाठी तीर्थव्रताचा तुला उपयोग होईल. म्हणून तुझा त्यावर भाव असू दे. करुणा, शांती, दया हे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण त्यामुळेच तुझ्या घरी हरी पाहुणा म्हणून येईल, म्हणजे तुझ्या अंतःकरणात प्रभू प्रकट होईल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिपाठ हा साधकाला संजीवन समाधी देणारा आहे. हे ज्ञान मला निवृत्तीनाथाच्या कृपेने प्राप्त झालं आणि ते मला सर्वस्वी प्रमाण आहे. थोडक्यात स्पष्टीकरण, हा शेवटचा अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्यात आपला जीव ओतला आहे. सर्वांचं कल्याण व्हावं, सर्व सुखी व्हावेत ही ज्ञानेश्वर महाराजांची अंतरीची तळमळ आहे. ज्ञानेश्वरीसारखाच अपूर्व ग्रंथ लिहिला आणि त्याचा मोबदला विश्वात्मक देवाजवळ काय मागितला? सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे, एवढंच त्याने प्रभूजवळ आर्ततेने मागितलं. हरिपाठाच्या या शेवटच्या अभंगात सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला मोठ्या कळकळीने उपदेश केला आहे आणि त्याच्या कल्याणाचा मार्ग स्पष्ट शब्दात सांगितला आहे. या जगात माणसाचे दोन वर्ग आहेत, एक आस्तिक आणि दुसरा नास्तिक. आस्तिक म्हणतो मला गोविंद पाहिजे, तर नास्तिक म्हणतो मला आनंद पाहिजे. आस्तिक म्हणतो मला देवाचं मुख कधी पाहायला मिळेल, तर नास्तिक म्हणतो मला न संपणारं सुख कधी मिळेल. वास्तविक आस्तिकाला जे पाहिजे तेच नास्तिकाला हवं, परंतु दोघांची भाषा वेगळी इतकंच काय ते. एकाने मँगो पाहिजे म्हणणं आणि दुसऱ्याने आंबा पाहिजे म्हणणं, यात भाषा काय ती वेगळी असून जी वस्तू पाहिजे ती एकच आहे. त्याचप्रमाणे आस्तिक असो की नास्तिक असो, दोघांना एकच वस्तू पाहिजे आणि ती म्हणजे सुख. नास्तिक सुख बाहेरून मिळवण्याचा प्रयत्न करतो, तर आस्तिक तेच आतून मिळवतो. पहिल्या 2 चरणात ज्ञानेश्वर महाराज साही शास्त्रांचा आधार घेऊन हेच सांगतात, सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी
रिकामा अर्धघडी राहू नको. सर्व सुखाची गोडी तुला जर चाखायची असेल तर त्याला सोपा मार्ग एकच, आणि तो म्हणजे रिकामा अर्धघडी राहू नको. रिकामपण हा मानवाला शाप आहे. माणसाला एकदा का रिकामपण मिळालं की त्याला नकोत ते धंदे सुचू लागतात. त्यामुळे त्याच्या आणि त्याच्याबरोबर इतरांच्याही जीवनात गुंतागुंत निर्माण होते. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स अबॉर्ड. रिकामे मन हे सैतानाचं घर होय. रिकाम मन, रिकामा क्षण या दोन्हीचा भावार्थ एकच आहे. माणसाला जीवनात अगत्याची कामे करूनसुद्धा रिकामा वेळ भरपूर सापडतो. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बैसलिये ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. अवघे काळी वाचे म्हणा नारायण, सेना म्हणे क्षण जाऊ न द्या. रिकामपणी नामस्मरणाच्या अट्टहासाने अभ्यास केल्यास साधकाचं मन हळूहळू एकाग्र होऊ लागतं. त्याचं ज्ञान सूक्ष्म आणि तरळ बनू लागतं आणि परिणामी त्याला नामाचं दिव्य अनुभव येऊ लागतात. त्यामुळे सहजच नामाविषयी अंतःकरणात प्रेम निर्माण होऊन नामस्मरण सर्व काळ करण्याचा साधकाला छंदच लागतो. अशा रीतीने नामस्मरणाचा छंद घेतलेल्या साधकाच्या अंतःकरणात गोविंद, कृष्णानंद, प्रेमानंद प्रकट होऊ लागतो. हृदयात असणारा आनंद अंतःकरणात प्रत्यक्ष दिसू लागतो. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जे होती आच्छादिली, तेथीचा आनंद ब्रह्मांडी न माये, उपमेसी देऊ काय सुखा. जन्माला येऊन ज्याने या सर्व सुखाची प्राप्ती करून घेतली तो नर धन्य होय. संसारात जे सुख मिळतं त्याच्यापेक्षा हे सर्व सुख काही विलक्षणच आहे. संसारात जे सुख आपण भोगतो ते कसं असतं? ज्या इंद्रियावाटे आपण सुख म्हणजे विषय सुख भोगतो ते इंद्रिय तेवढ्या वेळापुरतं सुखी झाल्याचं भासतं, परंतु इतर इंद्रिय सुखाच्या नावाने रिकामीच राहतात. उदाहरणार्थ, गोड गाणं ऐकलं तर कान तृप्त होतात, परंतु इतर इंद्रिय उपाशीच राहतात. बासुंदी खाण्याचं सुख मिळालं तर रसना तृप्त होते, पण इतर इंद्रिय उपाशीच राहतात. अशा रीतीने विषय सुख हे एकाच वेळेला एकाच किंवा फार झालं तर 2 इंद्रियांना सुख देऊ शकतं, आणि ते सुद्धा अल्पकाळ. परंतु सर्व इंद्रियांना सर्व काळ ते तृप्त करू शकत नाही. संत ज्याला सर्व सुख म्हणतात ते असं नाही. हे सुख आतून स्फूर्त, भरार्थ, संचारतं आणि सर्व इंद्रियांची रिकामी भांडी ते एकाच वेळेला भरून टाकतं. सर्व इंद्रिय एकाच वेळी तृप्त होतात. पावसाच्या पाण्याने साठलेलं किंवा अन्य कारणाने साठलेलं विहिरीतलं पाणी सूर्याच्या उष्णतेने संपुष्टात यायला वेळ लागत नाही, परंतु विहिरीतच पाण्याचा जिवंत झरा लागला तर ती काठोकाठ पाण्याने आतून भरते. हे एक, आणि दुसरं विहिरीतील पाणी आटत नाही. त्याचप्रमाणे विषयांच्या द्वारे देहात म्हणजे जीवनात साठवलेलं सुखाचं पाणी संसार तापाने आटायला वेळ लागत नाही, परंतु नामस्मरणाच्या द्वारे भगवत कृपा होऊन आनंदाचा झरा देहाच्या विहिरीत एकदा का प्रगट झाला की देहाची विहीर त्या आनंदाने आतून भरते. सर्व इंद्रिया त्या आनंदाने तुडुंब भरून जातात आणि हा आनंद अखंड असतो. हा आनंद सर्व इंद्रियांना सर्व काळ तृप्त करतो, सुख देतो, म्हणून त्याला सर्व सुख असं म्हणतात. तुकाराम महाराज सांगतात, नाम घेता कंठ शीतळ शरीर, इंद्रिया व्यापार नाठविती, गोड गोमटे हे अमृतासी वाढ, केला कैवाड माझ्या चित्ते. किंवा आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. हे सर्व सुख अंतःकरणात स्थिर झालं आणि शरीरात मुरलं की तेच प्रेमसुख होय. एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाड जाणताती, किंवा लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. या सर्व सुखाची गोडी एकदा जीवाला लागली की तो विषय सुखाकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. बरोबरच आहे, जो पक्वान्न खातो तो कदान्न कशाला सेवन करेल? जो नित्य अमृत प्राशन करतो तो तांदूळाच्या पेजेला कशाला स्पर्श करील? जन्माला येऊन हे सर्व सुख भोगणं, या प्रेमसुखाची गोडी चाखणं, यातच नरदेहाची सार्थकता आहे. हे सर्व सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण. साही शास्त्रांचा अंतिम सिद्धांत हाच आहे. किंबहुना जीवाच्या जन्ममरणाच्या येरझारा हरिपाठी म्हणजेच या सर्व सुखाच्या प्राप्तीसाठीच असतात. तो संसाराचा व्याप मांडतो याच सुखासाठी, आणि निरनिराळे व्यवहार, खटपटी, धडपडी सर्व काही याच सुखाच्या प्राप्तीसाठी कळत किंवा न कळत करत असतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जन्माला येऊन
जर तुला हरिप्राप्ती झाली नाही, सर्व सुखाची गोडी चाखायला मिळाली नाही, तर तुझे व्यवहार लटके आहेत. तुझा सर्व संसार आसार आहे आणि आत्तापर्यंत जन्म मरणाच्या ज्या येराजऱ्या घातल्या त्या वाया व्यर्थ होत. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिविण. वास्तविक मनुष्य जन्माला येतो, संसार मांडतो आणि निरनिराळे व्यवहार करतो, ते सर्व अखंड सुखाची, सर्व सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून. परंतु प्रयत्नांची दिशा मुळातच चुकल्यामुळे आणि संत संगतीच्या अभावामुळे विषय सुखाच्या पलीकडे त्याला पाहताच येत नाही आणि अंती त्याला जे पाहिजे ते सर्व सुख मिळत नाही. अंगठी हरवली देवघरात आणि शोधतो मात्र दिवाणखाण्यात. आता ही अंगठी किती प्रयत्न केले म्हणजे मिळेल? आपल्या प्रयत्नांना कल्पांतापर्यंत सुद्धा यश मिळायचं नाही. त्याचप्रमाणे आमचं सर्व सुख आहे हृदय मंदिरात. आम्ही मात्र ते शोधत आहोत जगाच्या पाठीवर. किती जन्म घेतले म्हणजे या प्रयत्नाने आम्हाला हे सुख मिळेल? म्हणूनच संत सांगतात, हा मार्ग सद्गुरूकडून नीट समजावून घे आणि ते सांगतात त्या मार्गाने जा, म्हणजे तुला जे पाहिजे ते आपोआप मिळेल. 3ऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नाममंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्णी संकल्प धरुनी राहे. साधक आणि सर्व सुख यांच्यामध्ये पापाचे पर्वत उभे आहेत. कामक्रोध आड पडिले पर्वत, राहिला अनंत पलीकडे. हे पर्वतच आपल्या सर्व सुखाच्या आड येतात. याचा नाश त्वरित आणि सुलभपणे करण्याचा मार्ग म्हणजे नाममंत्र जप हा होय. नामाच्या उच्चाराने असंख्य पाप, कोटी पाप, पापाचे पर्वत लयाला जातात आणि आपल्या सर्व सुखाचा मार्ग मोकळा होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, रामकृष्णी संकल्प धरुनी राहे, म्हणजे नामजप करण्याच्या संकल्पाला तू धरून राहा. कसल्याही परिस्थितीत तू नाम सोडू नको. पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. नामस्मरणाचा अभ्यास चालू असता साधकांनी जे पथ्य पाळायचं असतं त्याचा ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी उल्लेख करतात. दुधाची तहान ताकावर हा मनुष्य स्वभाव आहे. त्याचप्रमाणे सर्व सुखाची गोडी चाखायला मिळेपर्यंत साधकाची नजर विषय सुखाकडे आपोआप जाते. परंतु विषय सुखाच्या मोहात मन अडकलं तर साधकाच्या हातून नामस्मरण घडायचं कसं? एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाहीत. त्याचप्रमाणे मनाच्या म्यानात काम आणि नाम या तलवारी राहू शकत नाहीत. म्हणूनच विषय सुखाच्या मोहात अडकलेल्या तुझ्या वृत्तीला तिची कसलीही माया न ठेवता म्हणजे अत्यंत कठोरपणे दृढनिश्चयाने बाहेर काढ. हे करत असताना विषय सुखाला चटावलेली इंद्रिय बिथरतील आणि तुला आपल्या पाशात पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न करतील, तर तू त्यांच्या आहारी जाऊ नकोस. ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हारी करी. भगवन नाम हे सर्व तीर्थांचा आणि व्रतांचा राजा आहे. रामा म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रतांचे माहेर. नामात रंगलेल्या साधकाला तीर्थाला जाण्याची जरूर नाही आणि निरनिराळी व्रतही करण्याची आवश्यकता नाही. परंतु नामाचा चांगला अभ्यास करण्यासाठी मात्र तीर्थव्रताची आवश्यकता आहे. संसारात आणि उद्योगधंद्यात गुंतलेल्या माणसाला नामाचा अभ्यास करायला पुरेशी संधी नसते. तीर्थाला जाण्याने मनाला अखंड नामस्मरणाची साधकाला सवय लावता येते आणि तेच वळण तो घरी परत आल्यावर कायम राहते. त्याचप्रमाणे तीर्थांना गेल्याने साधू संतांच्या भेटी होऊन मनावर आध्यात्मिक संस्कार दृढ होतात. व्रत करणं हे सुद्धा नामस्मरणाला पोषक असतं. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तीर्थव्रती भाव धरी रे. आणि पुढे सांगतात, करुणा शांती दया पाहुणा हारी करी. चित्तशुद्धीची भगवत प्राप्तीला अत्यंत आवश्यकता आहे. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, किंवा निर्वैरता सर्वाभूती, दया शांती आणि करुणा केली कृपा नारायणे, ऐशी चिन्हे उमटतात. चित्त शुद्ध झाल्याची खूण म्हणजे या दैवी गुणांची अंतःकरणात वस्ती असणं आणि चित्तशुद्धी नामस्मरणाने सहज होते. तात्पर्य, दैवी गुणांनी युक्त अशा अंतःकरणात भगवंत प्रकट होतो. आपणहून पाहुणा म्हणून येतो. त्याला निराळ्या आमंत्रणाची आवश्यकता नाही, किंबहुना शुद्ध अंतःकरण हेच भगवंताला आमंत्रण होय. तुकाराम महाराज तेच सांगतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगे सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. किंवा
तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तिथे. शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. समाधीचे 2 प्रकार आहेत. एक संजीवन समाधी आणि दुसरी ताटस्थ समाधी. योगाच्या अभ्यासाने जी समाधी साधली जाते तिला ताटस्थ समाधी म्हणतात आणि हरिपाठाच्या द्वारे मिळणाऱ्या समाधीला संजीवन समाधी म्हणतात. पहिल्या समाधीत योगी आपला मी स्वरूपात विरवून टाकतो आणि त्या अवस्थेत त्याचा देह निश्चेष्ट राहून त्याची सर्व इंद्रिये, कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, अंतरेंद्रिये तटस्थ असतात. काही वेळाने या समाधीचा भंग होतो आणि योगी पुन्हा देहभानावर येतो. हरिपाठाने, नामस्मरणाने मिळणारी समाधी ही संजीवन समाधी आहे. या समाधीत साधकाचा मी आनंद स्वरूपात डुंबतो आणि देव भक्ताचा भक्तीचा सोहळा भोगण्यासाठी आपला मीपणा देवाच्या कृपेने वेगळा ठेवतो. तुका म्हणे देव भक्ताचा सोहळा, ठेवूनी निराळा दावी मज. या समाधी स्थितीत साधकाची इंद्रिये तृप्त आणि शांत झालेली असतात. त्याचा देह पूर्ण कार्यक्षम असतो. या संजीवन समाधीत असणारा नामधारक जगात राहून जगापासून अलिप्त असतो आणि लौकिकदृष्ट्या तो इतर सर्व माणसांसारखा दिसत असला तरी तो त्यांच्यापेक्षा आगळा असतो. नामाचा धारक विष्णुरूप देख, वैकुंठीचे सुख रुळे पायी, किंवा नामाची आवडी तोची जाणा देव, न धरी संदेह काही मनी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिपाठाने संजीवन समाधी मिळते. हे ज्ञान मला निवृत्तीनाथाच्या कृपेने लाभलं आणि ते मला सर्वस्वी प्रमाण आहे. संजीवन समाधी देणारा असा हा हरिपाठ सर्वांनी कंठात धारण करावा म्हणून ज्ञानेश्वर महाराज जगाला संदेश देतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ एकादशावर्तन. हरिपाठ एकादशावर्तन करण्याची पद्धत. 1. प्रथम विठ्ठल नामाचा घोष करणं आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू महाराज श्री जय या गजरात विठ्ठल नामघोषाचा लय करणं. 2. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू हा संत सेना महाराजांचा ज्ञानेश्वर पर अभंग म्हणणं. हा अभंग पुढे दिलेला आहे. 3. हरिपाठ 11 वेळा 27व्या अभंगापर्यंत वाचणं. वाचत असताना प्रत्येक अभंगाच्या शेवटी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी हे ध्रुपद म्हणणं. त्याचप्रमाणे प्रत्येक आवर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा गजर करणं. 4. हरिपाठाची 11 आवर्तनं झाल्यावर विठ्ठल नामाचा पुन्हा घोष आणि गजर करणं. 5. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान सावकाशपणे म्हणणं. 6. नंतर विठोबाची, ज्ञानोबाची, तुकोबाची आणि सद्गुरुनाथांची आरती करणं. 7. त्यानंतर घालील लोटांगण वंदिन चरण, डोळ्याने पाहिनं रूप तुझे, प्रेमे अलंगीन आनंदे पूजिनं, भावे ओवाळीनं म्हणे नामा हा चरण म्हणणं. 8. नंतर विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई हा नामाचा घोष करून पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा गजर करणं. हरिपाठ एकादशावर्तन करणाऱ्या नामधारकाच्या हातून खालील 5 गोष्टी सहज घडतात. 1. ज्ञानेश्वर माऊलीच्या ग्रंथाची आवर्तनं करण्यात त्यांची सेवा घडते. 2. ग्रंथात भगवन्नाम खच्चून भरलेलं असल्यामुळे ग्रंथाची आवर्तन करत असताना नामघोष होतो आणि त्याद्वारा भगवंताची सेवा घडते. 3. ग्रंथातील नामाचं तत्त्वज्ञान अंतःकरणात बिंबतं. 4. ग्रंथात केलेला हरिनामाचा उपदेश अंतःकरणात ठसतो. 5. हरिपाठात माऊलींनी सांगितलेली नामस्मरणाची गोड फळं प्राप्त होतात. हरिपाठाची उपासना करणाऱ्या नामधारकाला जी फलप्राप्ती होते तिचं वर्णन माऊलींच्या शब्दातच खालीलप्रमाणे दिलं आहे. 1. तेणे मुक्तिचारी साधी येल्या. 2. पुण्याची गणना कोण करी. 3. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. 4. द्वारकेचे राणा पांडवा घरी. 5. भरला घनदाट हरी दिसे. 6. तुटेल धरणे प्रपंचाचे. 7. द्वैताचे बंधन न बाधिजे. 8. नामपाठे मौन प्रपंचाचे. 9. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. 10. पळे भूतबाधा भेणे याचे. 11. रम्य रमले समाधान. 12. कलिकाळ यासी न पाहे दृष्टी. 13. पापाचे कळप पळती पुढे. 14. म्हणती जे वाया तया मोक्ष. 15. पाविजे उत्तम निजस्थान. 16.
तयासी लाधली सकळ सिद्धी. 17 सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. 18 येणे दशदिशा आत्माराम. 19 पवित्रची होय देह याचा. 20 तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप. 21 चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. 22 सकळ घडले तीर्थाटन. 23 हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. 24 हरिपाठी गेले ते निमांत चिठेले. 25 यमे कुळ गोत्र वर्जियेले. 26 दोन्ही पक्ष पाही उद्धरती. 27 रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण. 28 लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. 29 भुक्तिमुक्तिचारी घरी याच्या. 30 हरिसी करुणा येईल तुझी. 31 समाधी संजीवन हरिपाठ. अशा अलौकिक हरिपाठाचा आणि त्यात उपदेशिलेल्या दिव्य हरिनामाचा लाभ घेऊन प्रत्येकाने आपल्या जन्माची सार्थकता करावी ही संत मायबापाची तीव्र इच्छा होय. हे पुस्तक इथेच संपलं. हरिओम तत्सत.